नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती आहे. आज तुम्हाला मी एक 30 छातीच्या मापाचं, 32 ते 30 छातीच्या मापाचं, 28, 30, 32 या छातीच्या मापाचं एक ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे. पण आज तुम्हाला मी एक कटिंग नाही दाखवणार आहे, त्याच्याबरोबर एकाच पेपर कटिंगमध्ये आपल्याला 3 प्रकारच्या कटिंगचे ब्लाऊज शिकायचे आहे. पहिल्यांदा आपल्याला एक कटोरी, एक फोरटक्स आणि तिसरं ब्लाऊज फुल प्रिन्स, असे 3 प्रकारचे आपल्याला ब्लाऊज इथे शिकायचे आहे. तर तुम्ही सगळ्यात आधी मी जास्त वेळ न घालवता, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या. आणि म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करणं अगदी फ्री असतं. लाईक करून घ्या आणि अगदी तुम्हाला इतके सुंदर मी ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ दाखवेल. आणि मला एका लेडीजने कमेंट पाठवली की फुल प्रिंटचं शिवण दाखवा, ते सुद्धा मी दाखवणार आहे. तर आज मी तुम्हाला हा व्हिडिओ करणार. हे 2 पेपर ठेवलेले आहेत आपण, त्याच्यात आपण हे 2 पेपर असे इथे ठेवून घेणार आहोत. सारखे पेपर घ्या आणि ठेवून घ्या. हे बघा, मी आता ह्या टाचन पिना घेतल्या आहेत, तर ह्या दोघं पेपरला आपण ह्या पिना लावून घेणार आहोत, इथे आणि इथे. म्हणजे पेपर आपले सरकणार नाही, त्यासाठी आपण ह्या पिना लावून घेत आहोत. आधी आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने आपण इथे ब्लाऊजची उंची घेणार आहोत. हे बघा, या ठिकाणी आपण आता इथे ब्लाऊजची उंची घेणार आहोत. इथे 12.5 उंची आहे. तुमची 13 असेल तर 13 घ्या, जेवढी असेल तेवढी उंची घ्या. तर ही मी इथे 12.5 आहे, तर 13.5 घेणार आहे. तर सगळ्यात आधी आपण ह्या ठिकाणी आधी एक लाईन ओढून घेऊ. बघा, इथे आपण एक लाईन ओढून घेऊ. मी तुम्हाला दाखवण्यासाठी एक लाईन ओढून घेत आहे. ह्या ठिकाणी अगदी किनारीवर एक लाईन ओढून घे. बघा, इथे एक लाईन ओढून घेत आहे. तर मी 12.5 उंची आहे, तर 13.5 घेत आहे. ह्या ठिकाणी दिसत असेल, ह्या ठिकाणी आपण इथे 13.5 घेतलेले आहे. तर इथे जो मोंढा आहे त्याचा, तर तो 5 इंच घेऊन टाकायचा. हा 5 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे त्याच्या ब्लाऊजची छाती मोजायची आहे. ब्लाऊजची छाती मोजायची असेल तर हे खालचे वरचे हुक जे असतात ते आपल्याला लावून घ्यायचे असतात. हे बघा, हे अशा पद्धतीने आपण इथे हुक लावून घेणार आहोत. हे जे हुक आहे, हे हुक लावून घ्यायचे आहे. हा गळा अशा पद्धतीने हे ब्लाऊज ठेवून घ्यायचं आहे. आणि इथे छाती किती आलेली आहे त्याची 30चा 1/4 करायचा आपल्याला. 30चा 1/4 असा वाळून 30चा आहे. बघा, 30चा 1/4 करायचा. तुमची छाती 32 असेल तर 32चा करा, 28 असेल तर 28चा करा. तर ह्या ठिकाणी आपण किती आला आहे, 30चा 1/4 किती आला आहे तो बघा, 30चा 15च्या निम्मा परत आला, म्हणजे हा 7.5 आपल्याला हे अंतर. ह्या ठिकाणी आपण हे अंतर 5 इंच घेतलेलं आहे. बघा, हे 5 इंच घेतलं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला इथे 7.5 इंच घ्यायचं आहे. हे बघा, ह्या ठिकाणी आपण इथे 7.5 आणि त्याच्यात 2 इंच मिळवायचे. 7.5, 7.5, 8.5, 9.5, म्हणजे ही घडी कितीची आली, 9.5ची आली. तर ह्या ठिकाणी आपण इथे एक लाईन ओढून घेणार आहोत. ही बघा, स्ट्रेट लाईन, ही अशी एक लाईन ओढून घेतलेली आहे. तुम्हाला दरवेळेस सांगते की कमरघेर मोजायचा गरज नाही. कमरघेर मोजला तरी चालतो, नाही मोजला तर सरळ आपला हा कमरघेर आहे 12, 12 24, 24चा येतो. तर ह्या अंतरापेक्षा आपल्याला, बघा, ह्या अंतरापेक्षा आपलं हे 9.5 आलं तर 8.5 इंच घेऊन टाकायचं आहे खाली. इथे आपल्याला किती घ्यायचं, 8.5. इथे 8.5 वर आपण इथे खून करून घेणार आहोत. इथे आपलं अंतर किती आलं, 8.5. आणि 8.5 आल्यानंतर आपण ह्या ठिकाणी परत एक लाईन ओढून घेणार आहोत. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी परत आपण इथे लाईन ओढून घेणार आहोत. ते बघा, त्याच्यानंतर आपण इथे 1 इंच अंतरावर ही लाईन ओढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे शोल्डर किती घ्यायचं. शोल्डर किती घ्यायचं, तर शोल्डरसाठी सगळ्यात आधी आपण काय करू, हा जो खालचा पेपर आहे माझा, तर तो तुम्हाला दिसणार नाही, त्याच्यासाठी मी हा कट करून घेत आहे. हा पेपर आपण कट करून घेतलेला आहे, म्हणजे हे तुम्हाला वरचा भाग आता दिसत असेल. बघा,
आता दिसत असेल. तर या ठिकाणी आपण आता शोल्डर किती घ्यायचं आहे त्याचं, या ठिकाणी आपण इथे शोल्डर 4.5 इंच घ्यायचं आहे. हा मेन आहे. शोल्डर किती घ्यायचं आपण, 4.5 इंच. 4.5 इंच घेतल्यानंतर ही स्ट्रेट लाईन आपण इथे ओढून घ्यायची. ही बघा, ही स्ट्रेट लाईन आली, ओढली आपण. ती घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघा 1 इंच अंतर, ह्या कोपऱ्यापासून 1 इंच ह्या दोघांचा मध्य काढायचा आहे. बघा, आपलं 5 इंच आलं. 5 इंचाचा मध्य किती आला, 2.5. त्याच्यानंतर हे जे अंतर आहे आपलं, ह्या अंतराचा मध्य काढायचा. तर हे आपलं अंतर आलं 3.5. तर याचा मध्य किती आला, ते मध्य काढायचं आहे. मध्य काढल्यानंतर आपण हे पॉइंट असे जोडून घ्यायचे आहे. झाला मागचा आकार. बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की हे अंतर किती घ्यायचं. हे अंतर आपण कमीत कमी 2, 2.25 म्हणजे बघा, ह्या ठिकाणी 2.5 आलं तर 2.5च्या पुढे 2 रेषा घ्यायच्या. ह्या पुढे 2.5च्या पुढे 2 रेषा घ्या, नाही तर सरळ 3 इंच घेतलं तरी चालतं. हे अंतर 3 इंच घ्या, हे अंतर 3 इंच घ्या. आणि आपल्याला आता हा पुढचा गळा घ्यायचा आहे. सगळ्यात आधी पुढचा गळा आपण इथे 6.5 इंचावर घेणार आहोत. आणि हे अंतर आपल्याला बघा, हे जे अंतर आहे हे 2.5 इंच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हा पॉइंट आपण इथे जोडून घेणार आहोत. आणि हा इथे आकार 1/2 इंच अंतर घेऊन, आणि हा. तर आपल्याला हा बेसिक मागचा भाग झालेला आहे. याच्यात आपल्याला मागचा भाग झालेला आहे. तुम्हाला म्हटलीच की मी 2 ते 3 प्रकारचे ब्लाऊज तुम्हाला आज शिकवणार आहे. 3 प्रकारचे. पूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन बघा. या ठिकाणी आपण आता बघा, ह्या ठिकाणी आपल्याला इथे 2.5 इंच वरती घ्यायचं आहे. सगळ्यात आधी आपण आता कटोरी ब्लाऊज शिकणार आहे. इथे 2.5 इंच वर घ्यायचं आहे. बघा, या ठिकाणी आपण इथे 2.5 इंच वरती घेणार आहोत. या ठिकाणी पण आपण 2.5 इंच वरती घेणार आहोत. आणि ही लाईन आपण ओढून घेणार आहोत. ही लाईन आपण अशी ओढून घेतलेली आहे. तर ही लाईन ओढून घेतल्यानंतर आपण काय करायचंय आता, त्याच्यानंतर ह्या ठिकाणापासून आपल्याला इथे बघा, ह्या ठिकाणापासून 4 इंच अंतरावर इथे आपल्याला खूण करायची आहे. या ठिकाणापासून आपण इथे 4 इंचावर खूण केलेली आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणापासून आपण इथे 5 इंचावर खूण करायची आहे. तर आता तुम्हाला याच्यात पुढचा मोंडा, तर इथे ह्या ठिकाणापासून 1/2 इंच अंतर घेऊन आणि हा पुढचा मोंडा आलेला आहे. तर बघा, ह्या ठिकाणी आपण परत 2 इंच अंतर वरती सरळ घेणार आहोत. हे अंतर 2 इंच घेणार आहोत. आणि हा पॉइंट आपण बघा, अशा पद्धतीने आपण इथे कटोरीचा आकार देऊन घेणार आहोत. हा कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे आपण. त्याच्यानंतर आता हे जे माप असतं, याच्यावर आपल्याला कटोरी ब्लाऊज काढायचा आहे. तर ह्या पिना आपण इथे काढून टाकणार आहोत. सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, आधी हे ब्लाऊज आता कट करणार आहोत. हे जे ब्लाऊज आहे आपण मोंढा कट करून घेणार आहोत याचा. या ठिकाणी बघा, या ठिकाणी मी तुम्हाला सरकून दाखवलेला आहे. सगळ्यात आधी आपण त्याचं काय करणार, तर हा जो मोंढा आहे परत आपण हा कट करून घेणार आहोत. तो मी कट करून दाखवत आहे तुम्हाला. आपण हा मोंढा कट करून घेतलेला आहे. हा मोंढा कट केल्यानंतर आपण हा जो भाग आहे, हा तिरपा जो भाग आहे, हा बघा, हा पूर्ण लक्ष देऊन बघा, हा तोच एक तिरपा भाग आहे. हा आपण असा वाळून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण जर ह्या ज्या पिना आहेत, आपल्या पिना आहेत, ह्या आपण इथे या पिन काढलेली आहे. ही बघा, इथे पिन पोचली, ही पिन काढलेली आहे. त्याच्यानंतर आपण जो वरचा पेपर, हा खालचा पेपर तसाच ठेवणार आहोत. हा जो वरचा पेपर आहे, हा वरचा पेपर आपल्याला ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी आपल्याला 1 ते 1.5 इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे. बघा, ह्या ठिकाणापासून आपण 1.5 इंच अंतर वाढवून घेणार आहोत. ह्या ठिकाणापासून आपण हे 1.5 इंच अंतर इथे वाढवून घेतलेलं आहे. हा खालचा पेपर तसाच ठेवलेला आहे आपण. हा खालचा पेपर 5 मिनिटं आपण इथे बाजूला ठेवणार आहोत आणि इथे 1.5 इंच अंतर वाढवून घेतलेलं आहे.
पिन लावून घेतलेली आहे. तर त्याच्यानंतर आपण हे जे आहे हे हा जो भाग आहे आपण हा बघा, हा भाग आपण आता कट करणार आहोत. हा आपण बाजूला केलेला आहे. त्याच्यानंतर आधी आता आपल्याला बघा या ठिकाणी आपण दीड इंच घेतलेला आहे. तर ह्या ठिकाणी आपण इथे 1.5 इंच अंतर वाढवलं. आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे. या ठिकाणी आपण इथे 1.5 इंच अंतर वाढवलंय. तर ह्या ठिकाणी आपण परत 1 इंच अंतर वरती घ्यायचं आहे. हे 1 इंच अंतर, हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. बघा हा जोडला. त्याच्यानंतर हा पॉइंट आपल्याला परत सरळ तिरपा जोडून घ्यायचा आहे. हा पॉइंट आणि ह्या पॉइंटचा आपल्याला मध्य काढायचा आहे. बघा ह्या पॉइंटचा आपल्याला मध्य काढायचा आहे. या ठिकाणी मध्य आलेला आहे. या ठिकाणापासून आपल्याला इथे 2 इंच अंतर खाली घ्यायचं आहे आणि ह्या 28 ते 30 ह्या मापाला ही कटोरी काढत असतात. तर हे आपलं झालेलं आहे. तर तुम्ही म्हणाल हा एक पेपर बाजूला काढून ठेवला. तर हे बघा हा जो पेपर आहे आपला, हा मधला जो वाळलेला पेपर होता, हा जो पेपर होता, हा बघा ही घडी आहे. ही घडी अशी आपण बाजूला काढणार आहोत आणि ही पेपरची हे बघा हे परत आपण तशाच पद्धतीने हे बघा हे ह्या ठिकाणी आपण इथे लावणार आहोत. हे बघा हे अगदी त्याच्यावर लावणार आहोत. परत आपण पिना लावून घेतलेले आहे. बघा आपण ही जी घडी होती ही घडी आपण हा पेपर बाजूला काढून ठेवलेला आहे. हा बघा हा बाजूला काढून ठेवलेला आहे आणि ही घडी आपली इथे आलेली आहे. तर सगळ्यात आधी आपण आता कटोरीचं कापणार आहोत. हे बघा इथे आपल्याला या ठिकाणी आता आपण इथे हे माप कटोरीचं काढून घेणार आहोत. कापलेला
असा भाग काढलेला आहे. तर हा भाग आपला, हा जो भाग हा एक्स्ट्रा होता, त्याच्यात हा जो भाग आहे आपला, आपला हा आपला हा जो भाग आहे, बरोबर आहे. या ठिकाणी इथे आपण 1 इंच वाढलेलं आहे, ते पण तुम्हाला दाखवलं. हे 1 इंच आपण इथे एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. तर आपलं कटोरी झालेलं आहे. तर आपल्याला आता 4 टक्स करायचं आहे. 4 टक्स ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते दाखवते. या ठिकाणी आपण इथे 3 इंच अंतर घेतलं. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण बघा, ह्या ठिकाणी परत आपण इथे 6.5 गळा घेणार आहोत. इथे 2.5 इंच अंतर घेतलेलं आहे आणि इथे आपण हा गळा घेणार आहोत आणि इथे गळ्याचं. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी पण आपण एक लाईन ओढून घेणार आहोत. तुम्हाला वाटते की ते 5 इंच गोंडा घेणार आहोत आपण. या ठिकाणापासून अर्धा इंच अंतर घेऊन आणि हा पुढचा मोंढा आपल्याला येणार आहे. तर बघा, या ठिकाणी आता 4 टक्सचं ब्लाऊज कसं घ्यायचं, या ठिकाणी आपल्याला 1.5 इंच असा अंतर घ्यायचं. इथून आपल्याला 1.5 इंच घ्यायचं. हा भाग आपला एक्स्ट्रा आहे, याच्याशी काही घेणं नाही. हा आपला एक्स्ट्रा भाग आहे, याच्याशी आपल्याला घेणं नाही. आपली उंची किती आहे, 12.5 आणि 1 इंच 13.5. तर हे इथे 1.5 इंच आहे. ह्या ठिकाणी पण आपण 1.5 इंच अंतर घेणार आहोत आणि हा 1.5 इंच अंतर घेऊन आणि आपण इथे एक लाईन ओढून घेतली. बघा, अगदी सोप्या पद्धतीने सांगते मी तुम्हाला. इथे 1.5 इंचावर आपण इथे लाईन ओढून घेतली. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला बघा 1 ते 1.5 इंच अंतर आपल्याला इकडे पुढे घ्यायचं आहे आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा, ह्या ठिकाणी आपल्याला 3.5 इंच अंतर घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण 1 इंच किंवा अर्धा इंच घ्यायचा आहे आणि हा असा योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर आता आपल्याला त्याच्यातच पुढचं ब्लाऊजची 4 टक्सच्या ब्लाऊजची कटिंग, तर मी हा माझ्याकडे असा घेऊन घेत आहे, तुम्हाला दिसतच असेल. मधून दोघांच्या मधून असं कट करून घेणार आहोत. हे बघा, झालेला आहे कटिंग झालेली आहे आपण हा भाग. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा, हा भाग आपल्याला इथे कट करायचा आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा, आपल्याला हा भाग कटिंग करायचा आहे. आपला हा भाग झालेला आहे. आपला हा 4 टक्सचा ब्लाऊजचा भाग झालेला आहे. हा 4 टक्स झालेला आहे. आता तुम्ही म्हणाल मग तुम्ही 3 ब्लाऊज शिकवणार होता. त्याच्यानंतर आपल्याला बघा, हा 4 टक्स झालेला आहे. हा आपण बघा, हा 4 टक्सचा झाला आहे. या ठिकाणी हा इथे आपण एक लाईन ओढून घेणार आहोत. या ठिकाणी आपण इथे एक लाईन ओढून घेणार आहोत. तर हा पण आपण आता बाजूला ठेवणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला आता याच्यात फुल प्रिन्स कटिंग करायची आहे. तर योगपट्टी, आता योगपट्टी कशी काढायची, आता आपण हा जो भाग होता आपला, हा जो निघालेला भाग आहे, हा बघा, हा जो भाग आहे, ह्या ठिकाणी आपण इथे 3 इंच, तर ही जी आहे ही योगपट्टीच निघालेली आहे. बघा, योगपट्टी निघालेली आहे बरोबर. तर ही योगपट्टी झालेली आहे
बघा या ठिकाणी आता आपल्याला हा मागचा भाग राहिलेला आहे आपला. परत या ठिकाणी एक लाईन ओढून दाखवते आणि आपला हा एक्स्ट्रा भाग आलेला आहे बघा. आपल्याला गळा जितका घ्यायचा तितका आपण याच्यावर इथे गळा घेऊ शकतो. तर आपले आता 2 ब्लाऊजची कटिंग शिकवलेली आहे मी तुम्हाला एकाच पेपर कटिंगवर. बघा हा झाला फोर्टक्स, हे झालं कटोरी आणि ही योगपट्टी. तर अजून आज तुम्हाला मी पुढचं प्रिन्स कटची माप कसं काढायचं ते सांगणार आहे. आपण हा दुसरा पेपर घेणार आहोत. हा बघा हा दुसरा पेपर घेणार आहोत आणि दुसऱ्या पेपरवर आता प्रिन्स कट आपण हे वरचे जे माप आहे फक्त मागचा भाग घेणार आहोत आणि तो मागचा भाग मी तुम्हाला याच्यावर सांगणार आहे. सगळ्यात आधी आपण त्याला काय करणार आहोत, त्या ठिकाणी एक लाईन ओढून घेणार आहोत. बघा ही या ठिकाणी आपण इथे खाली 1 इंचाची एक लाईन ओढून घेतलेली आहे. या ठिकाणी 1 इंचाची आपण लाईन ओढून घेतलेली आहे. इथे खाली बघा इथे 1 इंचाची लाईन ओढलेली आहे आणि ह्या ठिकाणी पण आपण त्याच पद्धतीने 1 इंचाची इथे एक लाईन ओढून घेणार आहोत. तर आपण ह्या 2 लाईन ओढून घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपण हा बघा हा भाग आपण ठेवलेला आहे, मागचा भाग आपण ठेवलेला आहे. तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपण हा मागचा भाग इथे आपण घेणार आहोत. तर याच्यात आपल्याला मोठा गळा घेतलेला आहे, आपण आता छोटा गळा घेणार आहोत. हे बघा या ठिकाणी 6.5 इंचावर घेतला, या ठिकाणी 2.5 इंच घेतला आणि हा पुढचा गळा झालेला आहे आपला. आपण बघा मी अशा पद्धतीने इथे माप ठेवलेलं होतं आणि हा त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण 5 इंच अंतर घेतो पुढच्या मोंड्यासाठी आणि ह्या ठिकाणी आणि बघा या ठिकाणी 1/2 इंच घेऊन आणि आपण इथे झालं. त्याच्यानंतर अगदी सोप्या पद्धतीचं आहे बघा, या ठिकाणी आपण 3.5 इंच अंतर इथे घेतलेलं आहे. या ठिकाणी 1 इंच घेतलेला आहे. या ठिकाणी पण आपल्याला 1 इंच अंतर घ्यायचं आहे आणि ह्या खाली सुद्धा आपल्याला 1 इंच अंतर घ्यायचं आहे. हे बघा या ठिकाणी परत मी तुम्हाला एक लाईन ओढून दाखवणार आहे. हा पॉइंट आपण इथे जोडून घेणार आहोत. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण 1/2 इंच घेणार आहोत आणि ह्या ठिकाणी आपण 1 ते 1.5 इंच घेणार आहोत. ह्या ठिकाणापासून 1.5 इंच, ह्या ठिकाणापासून 1 इंच. तर हा पॉइंट आणि हा पॉइंट आपण इथे जोडला. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी हा बघा हा जोडला. तर ह्या ठिकाणापासून आपण 2 इंच ते 2.5 इंच वरती घेतलेला आहे. हे 2.5 इंच वरती आणि हा पॉइंट आपण इथे ह्या ठिकाणी जोडला बघा. आणि तुम्हाला मी म्हटलीच की पुढचा मोंडा ह्या पासून आपल्याला 1/2 इंच घेऊन आणि आपण हा पुढचा मोंडा घेणार आहोत. तर ह्या ठिकाणापासून आपण 1 इंच अंतरावर हा आकार देणार आहोत बघा, या ठिकाणाचा हा आकार. त्याच्यानंतर हा पॉइंट आपण इथे जोडून घेतला. तर बघा अशा पद्धतीने आपली ही फुल प्रिंटची आकृती पण तयार झालेली आहे. तुम्हाला म्हटलेच की मी तुम्हाला दाखवणार आहे. एक काम त्याच्या खाली एक पेपर ठेवायचा आहे बघा. हा पेपर ठेवलेला आहे, हा पेपर ठेवणार आहोत. त्याच्या खाली एक पेपर ठेवणार आहोत आणि हा पेपर ठेवल्यानंतर आपल्याला हे बघा या ठिकाणी एक पिन लावून घेतलेली आहे. पिन लावल्यानंतर आपला हा जो भाग आहे बघा, हा जो वाढवलेला भाग आहे तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल, हा वाळवून घ्यायचा आहे. हा वाळला आपण
हा भाग असा वाळून ही रेष एवढं वाढवा आहे तो वाळला. त्याच्यानंतर ही जी आहे बघा, ही जी लाईन आहे ही वाळून घेतलेली आहे. हा भाग आपण आता इथे वाळून घेतलेला आहे, वाळला. त्याच्यानंतर आपण जी वाढवतो हा जो भाग आता इंच वाढवलेला आहे तर हा तिरपा भाग आपल्याला ह्या ठिकाणी असा केलेला आहे. त्याच्यासाठी आता बघा या ठिकाणी आपण आकार घेऊन घेतलेला आहे. आपण या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण इथे मोंढ्याचा मागचा आकार घेऊन घेणार आहोत, म्हणजे आपल्याला मागचा भाग निघणार आहे. त्याच्यानंतर हा एक्स्ट्रा भाग आहे